नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सलगरी येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पंचायत समिती सदस्या सुजाता विजय पाटील यांच्या उपस्थितीत अभियानाला प्रारंभ. मिरज तालुक्यातील सलगरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ रविवार दिनांक 28 जून 2026 उत्साहात पार पडला. या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मिरज पंचायत समितीच्या सदस्या सुजाता विजय पाटील प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी लहान बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक पालकाने आपल्या 5 वर्षाखालील बालकाला पोलिओचे 2 थेंब देऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. यावेळी उपस्थित पालकांना पोलिओ मुक्त समाज घडवण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. प्रत्येक बालकापर्यंत पोलिओचे 2 थेंब पोहोचणे हीच या मोहिमेची खरी यशस्वीता असल्याचे सांगत आरोग्य विभागाने 100% लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने मोहिमेला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. दरम्यान पंचायत समिती सदस्या सुजाता विजय पाटील यांनी सलगरे येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरणाच्या कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चाबुकसरवाडी येथील पल्स पोलिओ लसीकरण केंद्रालाही भेट देत तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी ग्रामसेवक विनायक गुळवे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका आणि इतर संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लसीकरण मोहिमेचे काम प्रभावीपणे आणि 100% यशस्वी करण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन सुजाता विजय पाटील यांनी केले. तसेच प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक डोस पोहोचवावा यासाठी आरोग्य यंत्रणा आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.